14 जानेवारी रोजी प्रदीप विश्वनाथ निपटे यांची राहत्या फ्लॅटमध्ये निर्गुण हत्या करण्यात आली होती। कराटे चॅम्पियन असलेला प्रदीप मूळचा बीड जिल्ह्यातील पिंपरखेड गावातील रहिवासी होता। तो शिक्षण घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 वर्षापासून राहत होता। शहरातील एका नामांकित महाविद्यालयात तो BScचं शिक्षण घेत होता। उस्मानपुरातील रेड कॉलनी तो 4 मित्रांसोबत भाड्याची खोली घेऊन राहत होता। त्यात त्याचे 2 नातेवाईक होते। मंगळवारी 14 जानेवारीला प्रदीपचे सर्व रूम पार्टनर हे वेगवेगळ्या कामानिमित्त बाहेर गेले होते। रात्री 10 वाजेच्या सुमारास जेव्हा हे सगळे रूममेट्स रूमवर परतले तेव्हा प्रदीप हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। कॉलेजमधील वादातून प्रदीपची हत्या झाली असावी असा अंदाज सुरुवातीला लावला जात होता। मात्र आता ही हत्या प्रदीपच्या अल्पवयीन मावस भावानंच केल्याचं समोर आलंय। ऑनलाईन मोबाईल गेममध्ये 65,000 रुपये गमावल्याच्या कारणातून ही हत्या केल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे प्रदीपची हत्या झाल्यानंतर आरोपीनं व्हॉट्सअप स्टेटसवर प्रदीपचा फोटो ठेवला होता। कॅप्शनमध्ये मिस यू असंही लिहिलं होतं। मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप निपटे आणि त्याचा अल्पवयीन मावस भाऊ हे दोघेही मोबाईल गेमच्या आहारी गेले होते। दोघेही प्रदीपच्या मोबाईलमध्येच गेम खेळत असत। त्याच गेममध्ये आरोपी मावस भाऊ पटाईत होता। त्यानं या गेममध्ये 1 लाख रुपये जिंकले होते। जिंकलेला 1 लाख रुपयांपैकी 65,000 रुपये प्रदीप हरल्यानं अल्पवयीन मावस भावाला याचा राग आला। यातूनच आरोपीनं थंड डोक्यानं आपल्या भावाचा काटा काढला। हत्येच्या काही दिवस आधीच प्रदीपचे कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांसोबत कडाक्याचा वाद झाला होता। ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन आरोपीनं संधी साधली आणि प्रदीपची 17 वेळा भोसकून हत्या केली।